नमस्कार मंडळी, स्वागत आहे आणखी एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये। रोज नाश्त्याला तेच ते कांदे पोहे उपमा खाण्यापेक्षा म्हटलं आज काहीतरी वेगळ्या चवीचा आपण नाश्त्याला नवीन पदार्थ तयार करूया। त्यासाठी आज आपण जी रेसिपी तयार करणार आहोत ती झटपट तयार होणारी तर आहेच, पण अगदी साधी सोपी सुद्धा आहे। तर रेसिपी तुम्हाला आवडली तर चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करून एक लाईक जरूर करा। तर आता इथे आपण रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी सर्वात आधी एका भांड्यामध्ये आपण चमचाभर एवढं तेल टाकणार आहोत आणि त्यामध्ये 1 कप सुरुवातीला मी पाणी टाकलेलं आहे आणि परत अर्धा कप आपण पाणी टाकणार आहोत, म्हणजे आपण पूर्ण इथे 1.5 कप पाणी टाकलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि पाण्याला उकळी येण्याची वाट बघायची आहे। तर इथे आपण यामध्ये जिरं, हिरवी मिरची असं काहीही वापरणार नाही आहोत। अगदीच कोथिंबीरसुद्धा इथे आपण घालणार नाही आहोत। तर इथे बघा आता पाण्याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे। तर इथे बारीक रवा मी घेतलेला आहे। तर इथे 1 कप एवढा रवा आपल्याला घ्यायचा आहे, म्हणजे 1 कप रव्यासाठी 1.5 कप पाणी आपल्याला लागणार आहे। वाटीचं प्रमाण जर घेत असाल तर 1 वाटी रव्याला 1.5 वाटी पाणी घेतलं तरीही चालेल। तर इथे आता आपल्याला जो रवा आपण टाकलेला आहे त्यामध्ये अजिबातही गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत आणि इथे पूर्ण आपल्याला रवा एकसारखा तयार करून घ्यायचा आहे, म्हणजे पूर्ण जे पाणी आहे ते रव्यामध्ये आटलं गेलं पाहिजे आणि रवा असा थोडा मोकळा व्हायला पाहिजे आपला। तर इथे बघा मी पूर्ण गुठळ्या मळून घेतलेल्या आहेत आणि आपल्याला हा रवा आता फार जास्त असा काही शिजवून घ्यायचा नाही। आता जो हा तयार झालेला रवा आहे हा एका आपण मोकळ्या अशा ताटामध्ये काढून ठेवणार आहोत थंड होण्यासाठी। तर इथे आपल्याला हा पूर्ण थंड करून घ्यायचा आहे। जोपर्यंत आपला रवा थंड होतो तोपर्यंत आपण चटणी करायला घेणार आहोत। तर बघा आता इथे हा रवा आपल्याला थोडा चमच्याने मोकळा करून घ्यायचा आहे, म्हणजे तो लगेचच थंड होईल, जास्त वेळ थंड होण्यासाठी घेणार नाही। तर इथे बघा यामध्ये एकही गुठळी यामध्ये तयार झालेली नाही। अगदी रवा मी ज्या पद्धतीने टाकला तसाच टाकायचा, म्हणजे तुमच्याही अजिबात गुठळ्या रव्यामध्ये होणार नाहीत। आता एका भांड्यामध्ये आपल्याला सुरुवातीला एक मध्यम आकाराचा कांदा मी चिरून घेतलेला आहे। जास्त मोठा असेल तर अर्धा तुम्ही घेतला तरीही चालेल। आता कांदा टाकल्यानंतर आपल्याला यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे। तर इथे आपण 1 चमचा तेल टाकलं आणि 3 ते 4 लसूण पाकळ्या टाकलेल्या आहेत, म्हणजे जेव्हा आपण कांदा असा चांगला भाजून घेतो तेव्हा त्याबरोबर लसूणसुद्धा भाजला जातो, त्याचा असा तो कचवटपणा राहत नाही। तर आता इथे लसूण आपण टाकल्यानंतर 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तर हिरवी मिरची फार जास्त तिखट असेल तर 1 टाकली तरीही चालेल आणि 1 मध्यम आकाराचा टोमॅटो जाडसर चिरून घेतलेला आहे आणि 1 लहान वाटी भरून शेंगदाणे घेतलेले आहेत। आपण नाश्ता करतो त्या चमच्याने जर मोजून घेतले तर 3 ते 4 चमचे घेतले तरीही चालतील। आता सर्व बघा खमंग असं आपलं भाजून झालेलं आहे। यावर हलकेसे डाग पडेपर्यंत आपल्याला हे भाजायचं आहे। आता कढीपत्त्याची पाने आपण यामध्येच घालून घेणार आहोत आणि इथे अर्धा इंच आलं घालून घेतलेलं आहे आणि ते सुद्धा आपल्याला परतून घ्यायचं आहे। तर इथे कढीपत्ता आपल्याला फार जास्त नाही परतून घेतला तरीही चालेल आणि किंवा तुम्ही तसंही मिक्सरच्या भांड्यात बारीक करण्यासाठी टाकला तरीही चालेल। तर बघा आता हे सर्व साहित्य आपलं तयार झालेलं आहे। तर थोडं थंड करून घेणार आहोत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। तर इथे बघा थंड करून झाल्यावर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि यामध्ये थोडी आपण कोथिंबीर घालणार आहोत। तर इथे चवीनुसार मीठसुद्धा आपल्याला घालायचं आहे। जर तुमच्याकडे टोमॅटो नसेल तर दही घातलं तरीही चालेल। तर इथे आता गरजेनुसार पाणी टाकून चटणी बारीक करून घेतलेली आहे। आता ही आपल्याला यावर चटणीवर तडका तयार करायचा आहे, म्हणजेच फोडणी तयार करायची आहे। तर आता त्यासाठी 2 चमचे तेल मी गरम करून घेतलेलं होतं। तेल कडकडीत गरम झाल्यानंतर यामध्ये पाव चमचा मोहरी घातलेली आहे आणि त्यानंतर यामध्ये पाव चमचा आपण उडदाची डाळ घातलेली आहे। 1 लाल सुकी मिरची तिचे मी काप करून घेतलेले आहेत आणि ही तयार फोडणी आपल्याला या चटणीवर घालायची आहे आणि आपली चटणी एकदम तयार झालेली आहे खाण्यासाठी। तुम्ही पराठ्यांसोबत जरी केली एखाद्या वेळी ही चटणी तरीही चवीला अप्रतिम लागते। तर बघा किती छान झालेली आहे आपली चटणी। आता चटणी ठेवूया बाजूला आपण आणि आपला रवा थंड झालेला आहे। तर रवा आता आपण पूर्ण हा एकसारखा तयार करून घेणार आहोत। तर मी फक्त बोटांना तेल लावून घेतलेलं आहे। तर इथे हा रवा आपण जशी कणिक मळून घेतो तसाच मळून घ्यायचा आहे आपल्याला, म्हणजे एकजीव असा हा रवा व्हायला पाहिजे। तर इथे जसजसा तुम्ही हा रवा मळून घ्याल तसतसा तो सॉफ्ट व्हायला सुरुवात होते। तर बघा हा पहिल्यापेक्षा किती सॉफ्ट झालेला आहे तयार, पण अजूनही याला आपल्याला मळून घ्यायचं आहे
आणि एकदा पूर्ण रवा मळून झाल्यानंतर आपल्याला त्याचे गोळे तयार करायला घ्यायचे आहेत. तर बघा हा रवा आपण किती छान तयार केलेला आहे, म्हणजे यामध्ये गुठळी तर अजिबातही नाही, पण बघा एकसारखा असा हा तयार झालेला आहे. असा हा रवा तयार करून घ्यायचा आणि आता याचे गोळे आपल्याला तयार करायला घ्यायचे आहेत. तर इथे जास्त मोठा असा गोळा इथे घेऊ नका, आपल्याला म्हणजे जो गोल गोळा करणार आहोत आपण तो प्रमाणापेक्षा जास्त मोठा करायचा नाही. मी साईज दाखवते तुम्हाला. बघा या साईजचे आपल्याला सर्व गोळे एकसारखे तयार करून घ्यायचे आहेत. तुम्ही अगदी एकसारखे पूर्ण गोळे तयार करून घ्या सुरुवातीला आणि नंतर गोल करून घ्या. तसंही केल्यामुळे एकसारखे गोळे तयार होतात. किंवा एखादा चमचा असेल असा खोलगट, त्याने पूर्ण जे आपला तयार रवा आहे तो थोडासा चमच्यामध्ये भरून घ्यायचा, म्हणजे एकसारखे गोळे नंतर तयार होतात. आता असे सर्व गोळे मी तयार करून घेणार आहे आणि इथे बघा सर्व गोळे आपले तयार करून झालेले आहेत. आता हे गोळे आपल्याला वाफवायला ठेवायचे आहेत. तर त्यासाठी ज्या प्लेटमध्ये आपण हे वाफवायला ठेवणार आहोत त्या प्लेटला आपल्याला हलकंसं तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे हे गोळे या प्लेटीला चिटकायला नकोत. तर मी यावर हलकंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि हात असं बोटानेच हे तेल पसरवून घेत आहे. तर आता हे आपण जी प्लेट तयार करून घेतलेली आहे, तर बघा ती प्लेट आता आपल्याला ज्या भांड्यात आपण वाफवायला ठेवणार आहोत त्यामध्ये मी आधीच पाणी गरम करायला ठेवलेलं होतं. तर आता इथे आपल्याला ही प्लेट यामध्ये ठेवायची आहे आणि यामध्ये हे गोळे आपण पूर्ण ठेवून घेणार आहोत. तर असे सर्व गोळे मी एकसारखे यामध्ये ठेवून घेतलेले आहेत आणि आपल्याला आता याचं झाकण बंद करून 7 ते 8 मिनटं गोळे वाफवून घ्यायचे आहेत. यापेक्षा जास्त नाही वाफवले तुम्ही गोळे तरीही चालेल, कारण रवा हा आधीच शिजलेला आहे. आता आपण पूर्ण गोळे वाफवून घेतल्यानंतरच बघूयात. तर बघा इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि आपले गोळे कसे वाफवले ते आपण चेक करूयात. तर बघा इथे गोळे पूर्ण आपले वाफवले गेलेले आहेत आणि आता आपण यावर फोडणी तयार करणार आहोत. तर आता मी ही गोळे नंतरच बाहेर काढून घेणार आहे, थोडे थंड होऊ देणार आहे. तोपर्यंत फोडणी तयार करायला घेते. तर इथे आपल्याला एका भांड्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. तर इथे मी 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. तेल यापेक्षा जास्त टाकू नका. तर इथे आपल्याला पाव चमचा मोहरी टाकायची आहे. मोहरी चांगली अशी फुटू द्यायची आहे आणि त्यानंतर यामध्ये आपण पाव चमचा जिरे घालणार आहोत. जिरेही चांगले असे आपल्याला फुलू द्यायचे आहेत आणि त्यानंतर बघा इथे जिरे किती छान फुलले गेलेले आहे. आता आपल्याला यामध्ये पाव चमचा पावभाजी मसाला आणि अर्धा टीस्पून एवढी हळद घालायची आहे. आता ही जी तयार आपण फोडणी केलेली आहे यामध्ये जे आपण वाफवून घेतलेले गोळे होते ते घालायचे आहेत आणि आता आपल्याला यावर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरसुद्धा घालायची आहे आणि आपण ज्या भांड्यात ही फोडणी तयार केलेली आहे ती हलकीशी फक्त अशी फिरवून घ्यायची, म्हणजे सर्व गोळ्यांना एकसारखी अशी ही फोडणी एकसारखी लागली जाते. आणि आता ही फोडणी बघा पूर्ण पसरल्या गेलेली आहे या गोळ्यांवरती आणि ही गोळे दिसत बघा किती छान आहेत. आता हे गोळे आपले नाश्त्यासाठी अगदी तयार झालेले आहेत. आता आपण ताटात काढून घेणार आहोत. तर बघा चटणी सोबत टोमॅटो सॉस आणि हे आपण तयार केलेला नाश्ता. तर इथे बघा हा पोटभरीचा नाश्ता झटपट तर होणारा आहेच. तर या नाश्त्यासाठी आपण अजिबातही सोडा, इनो, दही कसलाही वापर केलेला नाही. तरी अगदी स्पॉन्जी हा नाश्ता तयार होतो आणि खाताना घशामध्ये दाटल्यासारखा अजिबातही होत नाही. बघा कसा झालेला आहे स्पॉन्जी. बघा किती छान दिसत आहे. तर हा असा झटपट तयार होणारा नाश्ता तुम्हीसुद्धा एकदा नक्की करून बघा आणि तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून एक लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया, तोपर्यंत धन्यवाद.